नमस्कार सर्वांना. या द्राक्षे खायला. तर आता द्राक्षे भरपूर आले आहेत शेतामध्ये. तर आपल्या काय शेतामध्ये नाहीत, पण खूप जणांच्या शेतामध्ये द्राक्षे आहेत. तर या द्राक्षे खायला मस्त धुवून ठेवली होती द्राक्ष आणि मी आता धुवून बाजूला काढली आहेत. तर द्राक्ष आणले ना तर पटकन धुवून ठेवायचे आणि पाणी नितळायला ठेवायचं, म्हणजे कधीही खाता येतात. नाही तर लहान मुलं असो किंवा आपण सहज उचलून तोंडात टाकतो आणि त्याच्यावर पावडर टाकलेली असते किंवा ते औषध फवारणी असते, त्यामुळं काही अपाय होऊ नये म्हणून आपण द्राक्षे धुवून खायची. तर इकडे माझा स्वयंपाक चालू आहे. सकाळी सकाळी स्वयंपाकाची घाई असते, चपाती भाजी बनवायची. तर त्यातूनच मी छोटासा व्हिडिओ बनवला आहे. तर छान पीठ चाळून घ्यायचं, मऊ लुसलुशीत अशा चपात्या बनवण्यासाठी चांगलं मळून घ्यायचं. थोडा वेळ भिजत ठेवायचं, एक 10 मिनिट 15 मिनिट ठेवायचं, म्हणजे छान अशा मऊ लुसलुशीत चपात्या होतात. मी आपल्या पद्धतीने चपाती बनवली आहे, महाराष्ट्रीयन पद्धत, त्रिकोणी 3 पदराची चपाती. तर छान अशी फुगते चपाती आणि मऊ लुसलुशीत चपाती होते, म्हणून मी अशीच चपाती बनवते. पदराला आतून तेल लावायचं थोडंसं आणि नंतर भाजताना वरून थोडंसं तेल लावायचं, म्हणजे चपाती छान फुगते. आणि पीठ कमी लावायचं, मी कमी पीठच लावून चपाती लाटते. तर छान अशा चपात्या होतात. आणि नंतर भाजी करायची होती. मी मटकीच्या डाळीची, म्हणजेच डाळ कांदा अशी भाजी बनवली होती आज. आणि वरण तर मी ते काही व्हिडिओमध्ये दाखवलं नाही. मुगाचे वरण आणि भात त्याच्यासोबत बनवला आणि मस्त अशा चपात्या मी बनवून घेतल्या. तर बघा किती छान अशी चपाती झाली आहे. तर सर्वांचीच अशी चपाती होते. ज्यांना येत नसेल किंवा ज्यांना नवीन शिकणाऱ्यांसाठी ही छान अशी पद्धत आहे. बाकीच्यांना तर काय माहितीच असतं, चपाती बनवायचं काही अवघड नाही. नंतर तुम्हाला मी बाहेर घेऊन जाणार आहे आणि तिथे फुलं लागली आहेत. झाड लावलेलं मी, त्याला छान अशी फुलं लागली आहेत. आणि नंतर तुम्हाला मी दाखवणार आहे घोसावळ्याचा वेल. घेवड्याची शेंगा लागल्या आहेत. घेवड्याचा वेल पण इथेच लावलेला आहे. ते घोसावळ्याचं बी काढायसाठी आपण घोसावळं काढून घेऊया. थोडं उंच हे बघा, हे घोसावळे, ह्याच्यामध्ये बी असतात. तर मी तुम्हाला नंतर काढून दाखवते. आणि इकडे अजून एक घोसावळा आहे बियाचं, ते पण मी काढते. आणि इथं हिरवं घोसावळा आहे एक, ते पण तुम्हाला दाखवते काढून. हे बघा, छोटंसं हिरवं घोसावळा आहे. ह्याच्यामध्ये बी असतात. हे घोसावळा आहे, हे बघा, हे असे बी असतात. मी पूर्ण काढून दाखवते नंतर तुम्हाला. हे किती दाट झालं आहे बघा, भोपळ्याचं झाड, वेल आणि सगळं एकत्र झालेलं आहे. तुम्हाला काढून दाखवते ते घोसावळं. इथं खूप अडचण आहे. तर हे बघा, हे मोठं घोसावळं मी काढलेलं आहे, हे भाजीसाठी. आणि हे 2 बियासाठी. आणि हे छोटंसं काढलं होतं, हे एक घोसावळं. तर हे बघा, घोसावळ्याची बिया किती छान अशा बिया आल्या आहेत. तर भरपूर बिया आहेत त्याच्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये ह्या भरपूर बिया निघाल्या आहेत. तर पुढच्या वर्षी नवीन वेल लावण्यासाठी ह्या मी जपून ठेवणार आहे. ज्यावेळेस पाऊस पडेल ना, तेव्हा ह्या बिया लावायच्या, म्हणजे अजून नवीन घोसावळे येतात आणि नवीन